म्हणजे त्यांना दर महिन्याला एखाद्या मग ते दर महिन्याला आम्हाला द्या. मग असं माझा प्रश्न येणार नाही अनुदानाचा. राहिला प्रश्न हा जो विषय आहे ना तुमचा मी म्हणे विषय खरंच चांगला आहे, पण ते कसं नाही ना 2 वर्षापासून तो गोंधळ झालेला आहे. साहेबांना डायरेक्ट आयुक्त भेटलं ना असा जो देणार तर आहे मे मध्ये दिले काय ऑगस्ट मध्ये दिले काय साहेबांना बोलून तुम्ही क्लिअर करताय. नाही साहेबांना मी बोलतो त्यांना त्यांचं म्हणणं काय अगोदर करा झाली तुमची मॅडम. तुम्ही मला मान्य आहे अगोदर चालू आहे, पण मुद्दा काय होतो की मान्यता मग मी काय म्हणतो रस्ते बनवलं तुमच्याकडे पैसा म्हणजे ऐकून घ्या ना. माझं पण ऐकून घ्या ना. तुमचं ऐकलं की नाही मी आधार करतो की नाही. तुमच्याकडे दर महिन्याला तुम्हाला पगार द्यायला पैसा आहे, तुम्हाला रस्ते म्हणजे बाकीचे खर्च करायला पैसा आहे, आणि त्यातलेच पैसे आमचे असतात ना रिझर्वेशन. हे तुम्ही तर मान्य करणार की नाही. तुम्ही रस्त्याला खर्च करता, गटारीला खर्च करता, पाण्याला करता, पगाराला बजेट असू ना बजेटला पहिला पैसा आमचा काढायचा असतो. कायदा काय सांगतो. आमचं निवेदन आमचं म्हणणं आहे की याच्यावरती आमची ॲक्शन होणार का हे आम्हाला हे म्हणणं आहे. बाकी नोकऱ्यांचे ॲक्शन होणार का सगळ्या डिपार्टमेंटचे बघा हो हो डिपार्टमेंटमध्ये आणि काय ॲक्शन घेतली नाही. 13 तारखेला आपण 6 तारखेला आपण पत्र दिलेलं तुम्हाला. आज तारीख आहे 20 तारखे 6 तारखेपासून मग तुम्ही डिपार्टमेंटवाल्यांनी मिटिंग घेऊन आम्हाला का बोलवलं नाही हा मोठा प्रश्न आहे ना. मग तुम्ही आता बघा 6 तारखेला तुम्ही नव्हता मान्य आहे आम्हाला 2 दिवस नसला होता, पण त्यानंतर आमची बैठक का लावली नाही तुम्ही. जर आपल्याकडे माझ्याकडे पत्र दाखवायचे पत्र आपल्या फाईलकडे. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर मी पत्र व्यवहार 6 तारखेला केलेला आहे मिटिंग बघा हे मिटिंग माझ्याकडे पत्र आहे की तुम्ही मिटिंग 6 तारखेला महानगरपालिकेने ठेवलं. तुमचा आम्ही आधार केला. एक दिवस मी नव्हतो, मी बाहेरगावी होतो. मी संतोष मोरेंना पाठवलं उपाध्यक्षांना. आणि जर तुम्ही 6 तारखेला असं पत्र देऊन आम्हाला जर आमची समन्वय मिटिंगची लावली हे माझं नाव आहे 3 नंबरला आणि हे तुम्ही पाठवलं होतं की 6 तारखेला मिटिंग आहे. हा तुमचा GR आहे, तुम्ही पत्र पाठवलेलं आहे आम्हाला. मग 6 तारखेला जर तुम्ही कॅन्सल झालं तर आम्हाला असं पत्र पाठवा ना. तुम्ही त्याच दिवशी आम्हाला 11:45 मॅसेज माझ्याकडे मॅसेज पण आहे 11ला मॅसेज येतो की तुमचे हां तुम्हीच पाठवलं कोणी पाठवलं असं मला त्याची मतलब नाही अधिकारी. पण माझं म्हणणं तुम्ही डायरेक्ट मॅसेजवरती तुम्ही मिटिंग कॅन्सल करणार म्हणजे आम्ही समन्वय आमच्या जे दिव्यांगांना तुम्ही का अस्पृश्य समजता कमी लेखता मॅसेजवरती आम्हाला आमचं नाही म्हणजे मग पत्र द्यायला पाहिजे की नाही. मग त्यांनी कॅन्सल केलं तर आम्हाला पत्र पाठवा ना 2 दिवस आधी की बाबा कॅन्सल. आम्ही नसतो मी बाहेरगावी होतो तर मी पत्र पाठवतो. आता बघा तुम्ही आला म्हणून मला साहेबांचा फोन आला. नाही साहेबांचं बरोबर आहे. तुमचा आदर करतो मॅडम. तुम्ही आला तुमचा आदरच आहे, पण तुमचं हे सगळं नाही आहे तुमच्या हातात आम्हाला कळतंय. मग सौरवराव साहेबांनी बाकीच्या साहेबांनी रोडे साहेबांनी याच्यावरती विनिमय करावा. मी तुमचा हात सोमवारी रोडे सर भेटली साहेबांना बोला त्याच्यावर ॲक्शन कशा प्रकारे होईल विचारा. सगळे मुद्दे आहेत ना समोर क्लिअर करू कसं आहे आपण काय करू माहिती का समोर मग आमचा पैसा गेला कुठे. सगळे विभाग बोलून गेल्या मार्चपासून तर आपण सोमवारी साहेब येते त्यांची वेळ घेतली की मंगळवारी सगळे विभाग एकत्र बोलून घेऊन समोर नाही त्यांना तुम्ही फोन करून बघा. साहेबांना फोन करा असे मुद्दे आहे तर याच्यावरती काय निर्णय घ्यायचा ते आधी तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा. 10 मिनिटं अजून बोला मॅडम. मी काय म्हणतो आता हे जे उपाशी लोक आहेत या उपाशी लोकांचं सोमवारी आलो काय करू सगळ्या विभागाचे घ्यावा लागेल ना. त्याच्यात एक विभाग येणार मग नंतर ते म्हणणार नाही मग त्या विभागांना बरोबर साहेब हा अधिकारी साहेब 6 तारखेपासून यांना सगळ्या विभागांना लेटर दिलेले आहेत. मग 6 तारखेपर्यंत आतापर्यंत वेळ भेटला नाही. गरिबांसाठी वेळ नाही तुम्हाला. जर आज आपल्याला आरक्षण बाबासाहेबांनी दिलं नसतं तर या महिला तिथं बसल्या असत्या. द्रौपदीबाई तिथं राष्ट्रपती झाल्या असत्या का. OBC नेता 50 वेळेला 15 झाला असता का. मग या अपंगांना बनवा ना तुम्ही त्या पदावर बसवून आम्हाला पण जर पद द्या. मी तुम्हाला सगळ्यांना सुविधा देतो. मग तुम्ही जर देत नसतं तर आम्ही करायचं काय. माझं म्हणण्याचा उद्देश समजतो का तुम्हाला. हे लोक उपायचीच आहेत. तुम्हाला पगार भेटला तुम्हाला बोनस भेटतोय तुम्हाला बरोबर गव्हर्नमेंट पगार देतं. आमच्या लोकांचं काय त्यांना त्यांचा नेता नाही म्हणून तुम्ही त्यांना चिरवून नका. आणि त्यांचं कायदे आहेत ना. आम्ही कायद्याच्या विरोध होतो का. लोक आरक्षण नसताना आरक्षण मागतात हे मान्य आहे की नाही तुम्हाला. आमचं आरक्षण असताना 17 वर्षात काय झालं आमचं. किती लोक जागा या महानगरपालिकेने मला ऑर्डर द्यावी आजच्यात की किती 5% 1 लाख लोक काम करतात. परिवहन आहे आरोग्य आहे शिक्षण आहे सगळं खात्यामध्ये 1 लाखामध्ये 5,000 10,000 लोक लागतील ना माझ्या कामाला. का भरले नाही तुम्ही. जर आम्ही कशाला 24,000साठी येऊ 12,000साठी. गेल्या वर्षी 24,000 मंजूर केले 2 दिवसात देतो बोलले 4 दिवस देतो बोलले 4 दिवस घ्या नंतर 4 दिवसांनी किती भरले 12,000 दिले. आणि दरवर्षी 10 वर्षाची परंपरा आहे 24,000ची. काय करायचं सांगा तुम्ही. म्हणजे हा मुद्दा आहे ना साहेब. म्हणजे साहेब मॅडमवरती माझा राग नाही आहे. मला त्या अधिकाऱ्यावरती पण राग नाही. माझा अधिकारावरती पण राग नाही. माझा राग आहे आमच्या हक्कावरती. जर आम्हाला हक्क आहे आमचं जर हक्क असेल आमचा जर कायदा असेल तो कायदा झाला पाहिजे की नाही. नाही तर मला बसव CM पदावरती. देवेंद्र भाऊला फोन लावा राजीनामा मी बसतो आणि मी देतो सगळ्यांना पगार यांना परमनंट करतो सगळ्यांना. माझं म्हणणं ते आहे. माझा मुद्दा दुसरा नाही आहे साहेब.
अन्याय झाला तिथं आपण बोललं पाहिजे माणसाच्या विरुद्ध. मॅडमवरती पण नाही आहे, पण माझं म्हणणं आहे की कधीपर्यंत सहन करायचं. जर मी आलो नसतं अजूनच केलं नसतं यांनी. आणि यांना 6 तारखेला मीटिंग कॅन्सल केली साहेब. मला 29 तारखेला लेटर आलं आहे आणि मॅसेज तुम्ही 11ला देणार मला की नाही मीटिंग कॅन्सल. म्हणजे तुम्ही GR काढणार आणि तो रद्द पण करणार. म्हणजे आम्ही आणि हेच नगरसेवकांचं असतं तर म्हणजे आम्हाला तुम्ही घेतलं फक्त दाखवायला घेतलं का. समिती स्थापन मी मागणी केली म्हणून दिली. गव्हर्नमेंटची ऑर्डर आहे ना ती. हां ऑर्डर आहे ना. ऑर्डरनी तुम्ही हे स्थापन करतात ना, समिती स्थापन करतात. पत्रव्यवहार करायला मग लगेच द्यायला पाहिजे ना. तुम्ही मेसेज करणार त्या तारखेला 29. आम्ही तुमच्यावर आरोप नाही करायला आलो. आम्ही आमचं हे जर समिती लावली असती. आहे ना ते डोक्यात की मीटिंग लावायचीच आहे. नाही तुम्ही लावता मॅडम, तुमच्याबद्दल नाही आम्हाला दिवाळीमध्ये आतापर्यंत आपण हे स्थापन केलं, बरोबर आहे. समिती स्थापन केली, मेमध्ये पहिली केली. meeting. मेमध्ये केली. मेमध्ये जर आपण झाली असतील की 6 महिने झाले. म्हणजे 6 महिन्यात काहीच कामच नाही ना मध्ये. मस्त मग मीटिंगमध्ये समिती कशाला स्थापन केली देखायला आम्ही समितीवर आहे. बाकीचे उपायुक्त सगळे उपायुक्त जे आहे त्याच्यावरती फक्त नावाला तुम्हाला पत्र द्या. आलंय ना. मी काढून आणलं नाही. पुरावे सहित मी आणतो. माझं कसं असतं सगळं पुरावा असतो. बोलायचं तर सगळं बोलायचं. आता ही मीटिंग बघा किती तारखेला ऐकून या माझ्याकडे सगळे पुरावे हे दाखवतो तुम्ही. हे किती तारखेला झालेले 25/2/2025 म्हणजे आयुक्तांनी 7/5/2025ला समन्वय समिती स्थापन केली. हे सगळे जे ऐकतोय ना अतिरिक्त आयुक्त IS मॅडमचं पण नाव. हे सगळ्यांनी जर सदस्य आहे तर आम्ही पण सदस्य ना. तर तुम्ही आम्हाला मेसेज करणार का रद्द झाली. ही समिती आहे गव्हर्नमेंट आर्ट प्रमाणे. हे आदेश आहे, ऑर्डर आहे. मी अशी समिती स्थापन नाही करून घेतली. ऑर्डरने दिलेली आणि ऑर्डर दिलेली असताना तर मी डायरेक्ट कॅन्सल करता. आता जर पे जर झाली असती उद्या जर 2 दिवसात आम्हाला जर म्हटले असते की 2 दिवसांनी घेतो तर आम्ही त्या दिवशी आलो असतो ना. इथं कशाला मोर्चा काढणार असतो. कशाला काय झालं त्यावेळेस तर 6 तारखेला होती. मी 8 तारखेला तरी आमचं आज 20 तारीख आहे. 6 तारखेला येऊन गेलो ना. आज 7 तारखेला मी लेटर पण दिले. हे दाखवतो त्यांना लेटर पण दिले. असं नाही की बाबा डायरेक्ट आलो मी, असं नाही. त्यांना लेटर देऊन आलो मी. आता बघा मी मॅडमला दोषी मानत नाही. मॅडमचं काम करत आहे बरोबर, पण वरचे अधिकारी लक्ष घालत नाही. आता हे मॅडमचं लेटर 15 तारखेला काढले. 13 तारखेला मी पोलीस परमिशन घेतलं, कलेक्टर परमिशन घेतली 13 तारखेला. आज 15 तारखेला मॅडमचं काम केलं आहे. प्रत्येक विभागाला, समाज विभागाला अनुदानासाठी सांगितलं, आदेश दिले. हे सगळ्या उपायुक्त IS ऑफिसर बरोबर आहे. हे सगळ्यांना आदेश दिले आणि त्यांना सांगितलं बघा. हां बघा ना. म्हणजे आता बघा हे बघा SRA मध्ये शहर विकासमध्ये घरांच्या बाबतीमध्ये मॅडमचं काम केलं आहे. मॅडमने काम केलं आहे. पण मग त्यांनी काय केलं मग 15 तारखेनंतर तुम्ही काय केलं. मग फॉर्म पण नाही भरले, लोकांना पैसे पण नाही दिले. एखादं तरी काम व्हायला पाहिजे होतं ना. मी सगळे मुद्दे दिलेले नाही. जाधव साहेब याच्यावर प्रोसिजर चालू आहे. आपली ती प्रोसिजर आपण फॉर्म वगैरे त्याची सगळं 6 प्रोसिजर तारखेला मॅडमने कळवलेलं बरोबर. मॅडम नंतर जेवण आल्या. पण मग त्याच्या आधी मीटिंग घ्यायला नको का. आमची मीटिंग घ्यायला पाहिजे ना. समन्वय समिती नाही मग समन्वय समिती बघा पब्लिक जाऊ द्या. पण आमचं हां मग त्यांनी मीटिंग लावायला पाहिजे. कधी लावणार मी नव्हते ना 8 दिवस त्यामुळे झाली नसेल ती. बरोबर आहे. पण तुम्ही 15 तारखेला हजर आहे ना. मग 16 तारखेला लावायला पाहिजे. दिवाळीच्या ह्याच्यात मग आता कसं करणार. त्याचं अनुदान या लोकांचं कसं पाठवणार तुम्ही सांगा मला. आपण त्याच्यात हे बघा आता 4,000 मी सांगितले, 48,000 द्या. यांनी 12,000 दिले. त्याच्याबद्दल पण मी बोललो होतो हे चांगलं आहे का. प्रश्नचिन्ह दिलं आहे. हे 4,000 महिन्याला द्या. म्हणजे आम्ही हा मुद्दा निघून जातो. हा मुद्दा निघून गेल्यानंतर हा मुद्दा जो आहे घराकुलचा हे मी त्यांना तिन्ही डिपार्टमेंटला पाठवलेलं आहे. मग त्यांनी आम्हाला सांगावं की घरं कधी देतोय, कसं काय ते करतोय. त्याचप्रमाणे पाणी टॅक्सच्या बाबतीमध्ये टॅक्स अहो करतो मॅडम. पण आता माझं म्हणणं आहे की समन्वय समिती स्थापन होऊन मे महिन्यापासून तर आतापर्यंत 6 महिने झाले. आमच्या आधिपत्याखाली आम्ही समितीवर आहोत. मग 6 महिन्यामध्ये आमच्यामधून एकही काम झालं नसतं. ते नावाला समिती स्थापन केली का. लोक मला विचारतात, फोन करतात बिचारी गरीब सगळे. त्यांना मी उत्तर काय देऊ. सर तुम्ही मंजूर करून घेतले, तुम्ही सगळं केलं. फक्त 4 वर्षामध्ये 12,000 भेटले. 3 वर्षामध्ये 23, 24, 25. 12,000 माणूस जगू शकतो का. फी भरू शकतो का. हे लोकांना कामं नाही. यांनी काय करायचं. मग मी पर्याय सांगितले ना. जर काम भेटलं तर तू पेन्शन घेणार ना. साधा प्रश्न येत आहे मॅडम की जर 1 लाख जर तुमच्याकडे लोक कामाला असतील, 5% लोक जर भरले तर 4-5 हजार लोक भरले जातील. 4-5 लोक हजार भरल्यानंतर 11मधून 5 गेल्यानंतर 5-6 हजार होतील. किंवा त्यांना तो 4-5 हजार रुपये द्या महिन्याला. जे कामच करू शकत नाही पण ज्यांना काम पाहिजे त्यांना काम दिलं पाहिजे. म्हणजे असे जे मुद्दे आहेत ना मॅडम, हे मुद्दे तुमच्या बघा तुमचा अधिकार आहे. तुम्ही त्या डिपार्टमेंटचे अधिकारी आहात, मान्य आहे. तुम्ही घेतलं बरोबर. पण बाकीचे लोक जसं सहानुभूतीने विचार करायला पाहिजे तसा विचार महानगरपालिकेमध्ये केला जात नाही. हा आमचा तुमच्यावर आरोप आहे. आणि अपंगांचा मी तुम्हाला गेल्या वर्षी पण रोडे साहेबांसमोर 1 तास बसलो होतो. तुमच्यासमोर मी कोणाला बसू देत नाही. मलाही माहिती आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की भरत सरच फक्त ते डेबिट करू शकतात.
अधिकारी लोकांसमोर कुठे डिबेट करण्याचा फक्त अभ्यासू माणूस म्हणून मीच डिबेट करू शकतो. बाकीचे काय आमचे लोक बिचारे गरीब आहेत. पण माझं म्हणणं काय आहे की जर हे लोकांना साहेबांशी तुम्ही फोन लावा, मग रोडे साहेबांना लावा, नाही तर मग यांना लावा, सौरवराव साहेबांना लावा, मी बोलतो त्यांच्याशी. नाही नाही सौरवराव मग कशाला, म्हणजे आम्ही पण बघा आम्ही तुमचे पदाधिकारी आहोत, त्यांना सांगा, नाही देवेंद्र भाऊला फोन लावा. चुकीचं आहे ना मॅडम, सांगा ना तुम्ही. एकही काम झालेलं नाही त्यामध्ये. आता 7 तारखेला आता सगळंच होईल, चर्चा होणार नाही. तुमचे हे पण विषय, ह्या सगळ्यांची एक वेगळी बैठक बोलवली, तो आपला विषय नाही बैठकमध्ये ऑलरेडी समितीवर आहे ना मॅडम. हे सगळे हे जे अधिकारी ना तुम्ही, हां हे सगळे अधिकारी आहेत ना, हां हे सगळे काय अधिकारी आहेत ना तुमच्या समितीवरती आहे. आणि बाकीच्यांना बोलून घ्या, हां बाकीच्यांना बोलून घ्या की त्यांच्या अंडर अधिकारी आहेत त्यामध्ये त्यांना ते बोलून घ्या ना तुम्ही. आता असं उशीर तुम्ही घ्या ना, सर्व होणार. बघा तुम्ही शब्द देताय, सगळे शब्द देत असाल, नाहीतर इथं मी जारांगे पाटलासारखा उपोषणला बसेल. मग परत बोलू नका की देशामध्ये मग त्यांना विचारून घ्या. जर तुम्ही जर म्हणत असाल की सगळं जर तुम्ही कायद्याप्रमाणे करायला तयार आहात असं जर तुम्ही वचन देत असाल तर मी माघार घेतो. मग आता मग त्यांना बरोबर आहे, त्यांच्याविषयी मांडू द्या ना, काही प्रॉब्लेम नाही. मला मी विषय ऐकायला तयार आहेत ना कायद्याप्रमाणे. पण मुद्दा कसा आहे की ते जर सगळ्या गोष्टीवर ॲक्शन जर कडक होत असेल तर ताबडतोब सगळ्या लोकांना ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत मी, नोकरीच्या असतील, घरांच्या असतील, गाड्यांच्या असतील, टॅक्सच्या असतील, पाण्याच्या असतील, सगळ्या गोष्टीच्या मला या सगळ्या गोष्टी जर होत असतील कायद्याप्रमाणे तर मग नाहीतर मग मी उपोषणला बसेल. मला पोलीस प्रशासनाला पण सांगतो आणि सगळ्यांना सांगतो, नाहीतर इथं ठाण म्हणून रात्रंदिवस आम्ही उपोषणला बसू आणि सगळ्या लोकांनी 1 रुपये जमा करा आणि इथं मंडप टाका आणि डायरेक्ट आपण कायमस्वरूपी होतो. पण तुम्हाला जोपर्यंत 5,000 लोकांना नोकऱ्या लागणार नाही, जोपर्यंत लोकांना घरं भेटणार नाही प्रत्येकाला, जोपर्यंत गाड्या भेटणार नाही, टॅक्स आणि लाईट फ्री भेटत नाही, ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या जोपर्यंत होत नाही. मी ते पण सांगितलं की तुमच्या महिला समिती आहे, नगरसेवक आहे, स्वीकृत नगरसेवक आहे, परिवहन समिती आहे, शिक्षण समिती आहे, अशा ज्या अनेक समिती आहेत त्याच्यामध्ये पण आमचे शिकलेले लोक असतील, समाजसेवक असतील, त्यांना सदस्य म्हणून घ्या कायद्याप्रमाणे. दिव्यांग कायद्यावर ते पण तुम्ही सचिव विभागाला पाठवलेलं आहे. आम्ही मुख्यमंत्र्याला मागणी केलेली आहे, मोदी साहेबांना मागणी केलेली आहे. पण ह्या गोष्टीवरती थोडी ॲक्शन व्हायला पाहिजे. जर नसेल होत तर तुम्ही सांगा, नाही तर आम्ही इथं उपोषणला आजही आमच्याकडं बेमुदत उपोषणचं लेटर आहे. मी तुम्हाला तिथं त्यांच्या पत्रामध्ये तुम्ही अभ्यास करा. बेमुदत उपोषण सांगितलेलं आजपासून. मी आजपासून सुद्धा बेमुदत उपोषणला मी बसू शकतो सगळ्या लोकांना घेऊन. जर ते मला करायचं नसेल तर तुम्ही मला त्यापासून कारवाई करा, नाही तर माझं कायमस्वरूपी पत्र दिलेलं आहे तुम्हाला. बेमुदत उपोषणचं डेट दिलेली नाही. जर हे सोमवारी करत नसेल तर आम्ही सोमवारी सगळे लोक बेमुदतीला उपोषणला घेऊन बसणार. फक्त दिव्यांगच नाही तर ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, जे वंचित घटक आहेत, दुर्बल घटक आहेत, सगळे समाज विकासचे, समाज कल्याणाच्या ज्या योजना आहेत त्यांना दिल्या जातात त्या सगळ्या लोकांना घेऊन बसेल मी इथं. आणि त्यावेळेस मग बोलू नका की बाबा सरांनी वेळ दिला नाही. मला म्हणणं असं आहे की क्लासवन अधिकाऱ्यांना फोन करा, रोडे साहेबांना करा, सौरवराव साहेबांना करा. त्यांनी जर म्हटलं की आम्ही करतो, बैठक लावतो सोमवारी, त्यांना बैठकीत विचारून घ्या लावणार आहे का नाही. ते परत टाळाटाळ करतात. नाही बघा त्यांना विचारून करा सोमवारी मीटिंग होणार का बघा, बरोबर का नाही. म्हणजे तुम्ही परत टाळाटाळ करू नका. आणि आम्ही उपोषण सोडत नाही, आमचा कायदा आम्ही कुठं लिखी देत नाही आहे. आम्ही सोमवारपासून बसणार. मग रोडे साहेबांना विचारून बघा, लावा मीटिंग सगळ्यांनी. सोमवार आपलं परमिशन कायमस्वरूपी आहे मरेपर्यंत. वर्षभर मिटिंगला आपण इथं उपोषणचा एक मंडप टाका आणि कायमस्वरूपी बसा. जोपर्यंत आपले लोक नोकरीला लागणार नाही, प्रत्येकाला घर मिळणार नाही, प्रत्येकाला 48,000 रुपये भेटणार नाही, 4,000 महिन्याला प्रत्येक महानगरपालिकेप्रमाणे, तोपर्यंत आपण सोडणार नाही. बरेच मुद्दे आहेत, हे मुद्दे झाल्याशिवाय आपण सोडणार नाही. ते विचारा. आणि सोमवारी जर ते मिटिंग होत असेल तर अजून आम्ही माघार घेत नाही आहे. आपले ते आले का माईकांनी? काहीच नाही आले. राहू दे मॅडम आहेत ना. मॅडम बसतंय, मी बसतो. पाणी ऐकत द्या, पाणी